गुड मॉर्निंग स्टुडंट. हॅलो क्लास. आज आपण चालू करणार आहे जेनरिक मायक्रोप्रोसेसर ब्लॉक डायग्राम. तर जेनरिक मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय की असं मायक्रोप्रोसेसर ज्याच्यामध्ये आपण इन जनरल एवढे युनिट्स तर प्रेझेंट असतातच आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही असतील म्हणजे नवीन फीचर्स ऍड होत जातात. पण बेसिकली जे प्रोटोटाइप मॉडेल म्हणतो तर दिस इज अ प्रोटोटाइप मॉडेल ऑफ मायक्रोप्रोसेसर and these are the minimum requirement of every microprocessor to build any microprocessor. So here आता ह्या जेनरिक मायक्रोप्रोसेसर मध्ये मागच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो की मायक्रोप्रोसेसर हॅव्हिंग 3 युनिट्स. वन इज मेमरी युनिट और रजिस्टर, सेकंड वन इज एएलयू अँड थर्ड वन इज कंट्रोल युनिट. तर हे सगळे युनिट आपण इथे आहेत की नाही चेक करू आधी. सो दिस वन इज एएलयू, this one is timing and control unit, and rest of the circuitry, these are different types of registers which are present inside this microprocessor. So here ह्याच्यामध्ये हे दिस वन इज आधी आपण रजिस्टर पार्ट बघू. रजिस्टर पार्ट कशासाठी यूज करतात की डेटा टेम्पररीली स्टोअर करण्यासाठी. हाऊ मच डेटा वी कॅन स्टोअर? 8 बीट. आपण बायनरी नंबर सिस्टीम शिकलो 11वी मध्ये. तर त्याच्यामध्ये 8 बीट डेटा इथे याच्यामध्ये टेम्पररीली स्टोअर करण्यासाठी we are using temporary register which is of 8 bit. Okay. After that, accumulator is also a 8 bit register, but it is not only used by microprocessor internally to store 8 bit data, but also user can also store 8 bit data in it. Okay. So temporary register आणि accumulator मध्ये काय फरक आहे? टेम्पररी रजिस्टर हा फक्त आणि फक्त मायक्रोप्रोसेसर इंटरनली यूज करू शकतो डेटा स्टोअर करण्यासाठी. अॅक्युमुलेटर इज युज्ड बाय मायक्रोप्रोसेसर ॲज वेल एज प्रोग्रामर टू स्टोअर 8 बीट ऑफ डेटा. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट रजिस्टर इज एच अँड एल. सो एच मीन्स हाय ऑर्डर रजिस्टर अँड एल मीन्स लो ऑर्डर रजिस्टर. ओके. सो both of them having 8 bit capacity. हे जे रजिस्टर आहे हे जनरल पर्पज रजिस्टर आहे आणि हा रजिस्टर प्रोग्रामरला 8 बिट डेटा स्टोअर करण्यासाठी सेपरेटली एच आणि एल आपण वापरू शकतो. आणि 16 बिट जर अड्रेस स्टोअर करायचा असेल, कारण अड्रेस इज ऑलवेज ऑफ 16 बिट, तर त्याच्यामुळे 16 बिट अड्रेस स्टोअर करायचा असेल तर वी हॅव टू कंबाईन दिस एच अँड एल टू फॉर्म 16 बिट रजिस्टर. सो वी कॉल इट ॲज एचएल रजिस्टर. आपण काय म्हणू शकतो त्याला? एचएल रजिस्टर. आणि तो एचएल रजिस्टर आपण डेटा पण 16 बिट डेटा स्टोअर करण्यासाठी किंवा 16 बिट अड्रेस स्टोअर करण्यासाठी वापरतो. डेटा कधी 8 बिटचा कधी 16 बिटचा असू शकतो, पण अड्रेस इज ऑलवेज इन दिस जेनरिक मायक्रोप्रोसेसर अड्रेस इज ऑफ 16 बिट ओनली. ओके. तर त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा एखाद्या स्पेसिफिक मेमरी लोकेशनचा अड्रेस स्टोअर करायचा आहे ऍट दॅट टाइम वी हॅव टू यूज एच एल रजिस्टर. ओके. कंबाइनली वी आर कॉलिंग इट ॲज एच एल रजिस्टर. ओके. आणि हे इंटरनल बसला कनेक्टेड असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट रजिस्टर इज प्रोग्राम काउंटर रजिस्टर. दिस रजिस्टर इज ऑफ 16 बिट. हा जो प्रोग्राम काउंटर आहे हा काउंटिंगचं काम करतो. म्हणजेच काय करतो? तो 1 2 असं काउंट करत नाही, तर व्हॉट एव्हर दी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कमिंग इन्स्ट्रक्शन त्या इन्स्ट्रक्शनचा अड्रेस हा होल्ड करत असतो. सो प्रोग्राम काउंटर इज अ 16 बिट रजिस्टर विच इज ऑलवेज यूज टू होल्ड 16 बिट अड्रेस ऑफ नेक्स्ट इनकमिंग इन्स्ट्रक्शन. ओके. जो नेक्स्ट येणारा आहे त्या इन्स्ट्रक्शनचा अड्रेस तो होल्ड करत असतो. ओके. सो आपण काय म्हणू याला? प्रोग्राम काउंटर. ह्याची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाते. 1 मार्काला सगळ्याची डेफिनेशन विचारतात. तर डेफिनेशन मध्ये सांगायचं आहे की प्रोग्राम काउंटर इज अ 16 बिट रजिस्टर. पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट सांगायचं प्रोग्राम काउंटर ऑलवेज होल्ड द अड्रेस ऑफ नेक्स्ट इन्स्ट्रक्शन विच इज टू बी एक्झिक्युटेड. ओके. अजून एक्झिक्यूट झाला नाही, एक्झिक्यूट होणारा आहे नेक्स्ट जो काही आहे तो त्याचा अड्रेस तो होल्ड करतोय. नेक्स्ट इज stack pointer. Stack pointer is also a 16 bit register which is used to hold pointer. येतो पॉइंटर म्हणजे काय? पॉइंटर या शब्दाचा अर्थ प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये असा आहे की जो दुसऱ्याचा ऍड्रेस होल्ड करतो त्याला पॉइंटर म्हटलं जातं.
तर इथे स्टॅक पॉइंटर हा ऍड्रेस होल्ड करतोय स्टॅक मेमरीचा. ओके, सो वेन एव्हर वी आर स्टोरिंग सम डेटा इनसाइड द स्टॅक मेमरी, फर्स्ट ऑफ ऑल समजून घ्या व्हॉट इज स्टॅक मेमरी. स्टॅक मेमरी ही अशा पद्धतीची मेमरी असते, कंटेनर टाईप, जसा तुमचा पोळ्याचा डबा असतो तशा पद्धतीचा, आणि त्याच्यामध्ये आपण डेटा वरून इन्सर्ट करतो. ओके, आणि त्याच वरूनच आपल्याला डेटा एक्स्ट्रॅक्ट करावा लागतो, कारण हे खालचं काय आहे, दिस इज क्लोज पार्ट आहे, म्हणजे असं काही कंटेनर नसतं तिथे. तर त्या मेमरीचं स्ट्रक्चर तसं आहे की एका साइडने डेटा इन्सर्टिंग अँड एक्स्ट्रॅक्टिंग करतो. तर ह्याच्यामध्ये स्टॅक मेमरी अशा पद्धतीने आपण इथे डेटा ठेवत जातो. तर हा जो डेटा आहे, आधी वरचा डेटा एक्स्ट्रॅक्ट करावा लागतो, नंतर खालचा डेटा एक्स्ट्रॅक्ट करावा लागतो. ओके, आणि ह्या मेमरी लोकेशनचा, या स्टॅक मेमरीचा जो काही वरचा ऍड्रेस आहे, टॉप ऑफ द ऍड्रेस, टॉप ऑफ द स्टॅक मेमरीचा ऍड्रेस हा स्टॅक पॉइंटर कधी पण होल्ड करत असतो. ओके, सो व्हॉट इज स्टॅक पॉइंटर? स्टॅक पॉइंटर इज अ 16-bit रजिस्टर विच होल्ड द ऍड्रेस ऑफ स्टॅक मेमरी, टॉप ऑफ द स्टॅक मेमरी. जो कोणता वरचा नंबर असेल त्या डेटाचा तो ऍड्रेस होल्ड करतो. सो दॅट इज स्टॅक पॉइंटर, लक्षात घ्या. नेक्स्ट वन इज इन्स्ट्रक्शन रजिस्टर. इन्स्ट्रक्शन रजिस्टर हा 8-bit रजिस्टर आहे आणि प्रत्येक इन्स्ट्रक्शन होल्ड करण्याचं काम करतो. एक्झॅक्टली इन्स्ट्रक्शन होल्ड करत नाही, तर इन्स्ट्रक्शनचा एक अपकोड असतो. अपकोड म्हणजे काय? एक कोड. प्रत्येक इन्स्ट्रक्शन हा रिप्रेझेंट केला जातो विथ द हेल्प ऑफ सम कोड. हेक्साडेसिमल कोड मध्ये तो रिप्रेझेंट केला जातो. तर जेव्हा एखादा इन्स्ट्रक्शन फेच होतो, तर त्या इन्स्ट्रक्शनचा आधी अपकोड फेच होत असतो. जेव्हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतो, इट मीन्स दॅट पहिल्यांदा मायक्रो प्रोसेसर हा मेमरीला ऍड्रेस पाठवतो, ज्या ऍड्रेसला तो इन्स्ट्रक्शन आपण स्टोअर केलेला आहे. मग मेमरी काय करते? मेमरीमध्ये हा इन्स्ट्रक्शन आहे, तर आपण त्या मेमरीला ऍड्रेस सेंड केला. आपण म्हणजे मायक्रो प्रोसेसरने ऍड्रेस बस थ्रू 16-bit ऍड्रेस बस थ्रू काय केलं? ऍड्रेस सेंड केला. आणि ऍड्रेस सेंड केल्यानंतर मेमरी विल गेट ऍक्टिव्हेटेड, आणि मेमरी ऍक्टिव्हेट झाल्यानंतर मेमरी मधला जो काही इन्स्ट्रक्शनचा अपकोड आहे दॅट विल बी फेच थ्रू दिस डेटा बस इनसाइड दिस मायक्रो प्रोसेसर. मग हे इंटरनल बस थ्रू तो इथे येतो आणि इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये स्टोअर होतो, अँड विच इज ऑलवेज ऑफ 8-bit. कधी पण प्रत्येक इन्स्ट्रक्शनचा अपकोड हा 8-bitच आहे, आणि तो 8-bit अपकोड जो आहे, जो हेक्साडेसिमल फॉर्मॅट मध्ये आहे, दॅट विल बी सेंडेड टू इन्स्ट्रक्शन रजिस्टर. म्हणजे व्हॉट इज इन्स्ट्रक्शन रजिस्टर? इट इज अ 8-bit रजिस्टर. इट ऑलवेज होल्ड द अपकोड ऑफ द एव्हरी इन्स्ट्रक्शन which is fetched by microprocessor. मग हा इन्स्ट्रक्शन रजिस्टर या इन्स्ट्रक्शनला, या इन्स्ट्रक्शन रजिस्टर मधल्या कंटेंटला इन्स्ट्रक्शन डिकोडर मध्ये नेऊन टाकतो. डिकोडर, डी म्हणजे काय? रिमूव्ह करणे, कोडिंग रिमूव्ह करणे. सो डिकोडरचं काम असं आहे की इट विल रिमूव्ह द कोड अँड इट विल एक्स्ट्रॅक्ट द मिनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन. नेमकं काय करायचंय हे आपल्याला इन्स्ट्रक्शन डिकोडर सांगतो, आणि इन्स्ट्रक्शन डिकोडर त्या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग एक्स्ट्रॅक्ट करून टायमिंग अँड कंट्रोल युनिटला ते प्रोव्हाइड करतो. टायमिंग अँड कंट्रोल युनिटला समजतं की आता आपल्याला कोणतं एक्झॅक्टली टास्क करायचं आहे, कोणतं फंक्शन परफॉर्म करायचं आहे, अँड ऍज पर दॅट इट विल सेंड द कंट्रोल सिग्नल्स टू ALU और रेस्ट ऑफ द सर्किटरी विच इज प्रेझेंट इनसाइड दिस मायक्रो प्रोसेसर. ओके, तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये अपकोड येतो. अपकोड हा प्रत्येक इन्स्ट्रक्शनला युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी दिलेला कोड आहे. तो इन्स्ट्रक्शन रजिस्टर इन्स्ट्रक्शन डिकोडरकडे तो अपकोड पाठवतो. इन्स्ट्रक्शन डिकोडरचं काम त्याला डी म्हणजे रिमूव्ह करणे, कोडिंग रिमूव्ह करून त्याला तो त्याचं मिनिंग एक्स्ट्रॅक्ट करतो. व्हॉट इज एक्झॅक्टली तो ऍड आहे, सबट्रॅक्शन आहे, काय करायचंय, मूव्ह करायचं आहे की स्टोअर करायचंय, अशा पद्धतीचे वेगवेगळे इन्स्ट्रक्शन ते मिनिंग तो एक्स्ट्रॅक्ट करतो, आणि तो टायमिंग अँड कंट्रोल युनिटला सांगतो की हे इन्स्ट्रक्शन ह्याच्यासाठी आहे, परफॉर्म दिस टास्क. ओके, अँड ऍज पर द टायमिंग अँड कंट्रोल युनिट विल सेंड द सिग्नल्स, कंट्रोल सिग्नल्स टू ALU और एनी रजिस्टर्स. ओके, जर रजिस्टर मध्ये मूव्ह करायचं असेल तर तो रजिस्टर मध्ये मूव्ह करण्यासाठी तसे कंट्रोल सिग्नल्स पाठवतो. ओके, तर याच्यामध्ये
त्याच्यासाठी दोन कंट्रोल सिग्नल्स इथे दिलेले आहेत, रीड आणि राईट. आफ्टर दॅट टायमिंग अँड कंट्रोल युनिट. व्हॉट इज द टास्क ऑफ दिस टायमिंग अँड कंट्रोल युनिट? टायमिंग अँड कंट्रोल युनिट हे टोटल सर्किटरीचं जे काही फंक्शनिंग आहे ते कंट्रोल करण्याचं काम करतं. इट ऑलवेज जनरेट डिफरंट टाइप्स ऑफ कंट्रोल सिग्नल्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन अँड परफॉर्म द टास्क. ओके, सो टायमिंग अँड कंट्रोल युनिटचं काम काय आहे? इट ऑलवेज जनरेट, इट फेच द डेटा, इट ऑलवेज जनरेट डिफरंट टाइप्स ऑफ कंट्रोल सिग्नल्स and also timing and control signals, and also it will give the commands to the different types of units. Okay, त्याच्यानंतर खाली आहे टायमिंग अँड कंट्रोल युनिटच्या खाली बघाल तुम्ही ते इंटरप्ट कंट्रोल नावाचं आहे. इंटरप्ट म्हणजे काय? इंटरप्ट म्हणजे अडथळा. ओके, सम डिस्टर्बन्स. इंटरप्ट म्हणजे जर सपोज कोण पाठवतं मग हे इंटरप्ट, तर हे एक्सटर्नली कोण कोण आहेत? इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहेत. सर एखाद्या इनपुट डिव्हाइसला किंवा आउटपुट डिव्हाइसला मीन वाईल टाइम मध्ये जेव्हा मायक्रोप्रोसेसर त्याचं टास्क करत आहे, तर त्यावेळेस त्या इनपुट आउटपुट डिव्हाइसला जर मायक्रोप्रोसेसर सोबत काही काम पडलं, काही फंक्शन करायचं असेल, काही कम्युनिकेशन करायचं असेल, ऍट दॅट टाइम इट विल सेंड द इंटरप्ट रिक्वेस्ट सिग्नल टू दिस मायक्रोप्रोसेसर. ओके, आणि इंटरप्ट रिक्वेस्ट आल्यानंतर हे तो इंटरप्ट टायमिंग अँड कंट्रोल युनिटला पाठवतो आणि या इंटरप्टला रीड केल्यानंतर टायमिंग अँड कंट्रोल युनिट ठरवतो की नेक्स्ट ऍक्शन काय घ्यायची आहे. ओके, अँड इट विल सॉल्व दॅट इंटरप्ट. इंटरप्ट हे परत दोन प्रकारचे आहेत, ते मी पुढच्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये घेऊन टाकेल तुम्हाला. ओके, तर ह्याच्यामध्ये इंटरप्ट हे टायमिंग अँड कंट्रोल युनिट त्या प्रॉब्लेमला किंवा ते जे काही कम्युनिकेशन करायचं आहे इनपुट आउटपुट डिव्हाइस सोबत, तो त्याच्यासाठी सगळे सिग्नल्स जनरेट करतो आणि त्या पद्धतीने त्याचं कम्युनिकेशन कम्प्लीट करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट ब्लॉक इज क्लॉक. क्लॉक इज अ क्रिस्टल टाइप ऑफ क्लॉक. आपण हे सर्किटरी आहे, क्लॉक सर्किटरी, विच इज external part of this microprocessor, and it is connected to this timing and control unit. Here such a type of square waves are continuously provided to this microprocessor. So these are having this square wave having fixed clock frequency. In 8085 it is of 3 megahertz clock frequency, which is provided to this timing and control unit. Total तो काय करतो 6 megahertz 8085 मध्ये देतो. त्याच्यापैकी 3 मेगाहर्ट्स मायक्रोप्रोसेसर इंटरनली त्याच्या इंटरनल कामासाठी वापरतो आणि रिमेनिंग 3 मेगाहर्ट्स तो बाकीच्या पेरिफेरल डिव्हाइसला कनेक्ट होऊन त्याला प्रोसेस करण्यासाठी, त्याच्यासोबत सिंक्रोनायझेशन करण्यासाठी रिमेनिंग 3 मेगाहर्ट्स वापरतो. ओके, सो दिस इज अबाउट क्लॉक. आफ्टर दॅट पॉवर सप्लाय. सो विदाउट पॉवर सप्लाय आपलं हे जेनरिक मायक्रोप्रोसेसर जो काय आहे तो चालेल का? नो. सो दॅट्स वाय +5 volt power supply is required to run this microprocessor, and one ground pin is compulsory is there. Why ground is required? If excess voltage is generated while processing in this microprocessor, okay, so at that time that excess voltage will be grounded through this ground pin. Okay, म्हणजे तो बाहेर काढून टाकला जातो जेणेकरून तुमचे जे काही कंपोनंट आहे, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स, ते सेफ राहावे, बिकॉज दे आर ओनली सर्वाइव्ह ऑन +5 volt power supply. Okay, so this is all about clock circuitry. After that, internal bus. Internal bus are the set of copper lines which are used to connect every circuitry togetherly. After that, this one is ALU. ALU is a major part of this microprocessor which will perform all the operations like arithmetic and logical operations. ALU having status register which is of 8 bit, complementer and shifter and adder, such a type of circuitry are present inside this ALU. So here status register is used to store the status of the current function which is performed by ALU. Is there carry? Is there any sign of that particular result is either positive or negative? Such a type of is there a result will be a zero or not non-zero number. So such a type of
status will be updated inside the status register which is of 8 bit. After that complementer म्हणजे नॉट गेट आपण यूज करतो तर कशासाठी, वन्स कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी. सो दॅट्स इज कॉम्प्लिमेंटर. शिफ्टर, whenever we are doing multiplication or different types of shifting operation, at that time shifter is used. In that left shift register or right shift register we are using to shift the data one bit position left or right. Okay. त्याच्यानंतर adder is a half adder and full adder combination. So here microprocessor can add or subtract data. So this is a generic microprocessor. It can do only two operations, either addition or subtraction. तर याच्यामध्ये जेव्हा ॲडरचं काम काय आहे, इट इज कनेक्टेड टू दिस टू रजिस्टर. That is, one of them is temporary register, another is accumulator. It will take the data from these two register and add the content and use the desired output to this desired output which is again stored inside this accumulator only. Okay. जे काही रिझल्ट येत आहे ते कंपल्सरी मध्ये मायक्रोप्रोसेसर कुठे स्टोअर करतोय, अक्युमुलेटर मध्ये. टेम्पररी रजिस्टर मध्ये स्टोअर करत नाही, अक्युमुलेटर मध्ये स्टोअर करतो. सो दिस इज ऑल अबाउट ALU. ALU इज ऑफ 8 बिट. म्हणजे ऍट अ टाइम तो किती डेटावर प्रोसेस करू शकतो, ओनली 8 बिट ऑफ डेटावर तो प्रोसेस करू शकतो. सो दिस ALU is connected to this internal bus like this, and here A0 to A15 address latch is there. So microprocessor is always communicating with external devices with the help of address by sending addresses. So address म्हणजे काय की जसं तुम्हाला तुमचा ऍड्रेस आहे तसं मायक्रोप्रोसेसर कडे सगळ्या डिव्हायसेसचे ऍड्रेसेस असतात. So whenever microprocessor wanted to communicate with any peripheral device like input output device or memory, at that time it will send the address latch त्या ऍड्रेसला ऍड्रेस याच्यावर ठेवतो बसवर, आणि मग नंतर तो डिस्पॅच केला जातो त्या पर्टिक्युलर डिव्हाइस कडे. म्हणजे इनपुट असेल किंवा आउटपुट असेल किंवा मेमरी रॅम असेल, रॉम असेल. ओके, डिपेंड्स. ओके, देयर आर 16 बिट ऍड्रेस बस, मीन्स 16 कॉपर लाईन्स आहे जे की 0101 अशा कॉम्बिनेशन मधला डेटा कॅरी करतात फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. तसंच आपण डेटाबेस बघितलं. ऍड्रेस बस कधी पण युनिडायरेक्शनल असतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं युनिडायरेक्शनल मीन्स मायक्रोप्रोसेसर कॅन ओनली सेंड, nobody can send to microprocessor. Okay, so microprocessor can only send the addresses. इथे D0 to D7, here D0 to D7 is used to send or receive data through this data bus. So that's why it is bidirectional only. Okay, thank you. This is all about our generic microprocessor. Thank you.